महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. आज 5 डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न अर्थात TETची परीक्षा, जी शिक्षकांसाठी अत्यंत घातक असे आम्ही समजतो. ज्यावेळी आम्ही खात्यात लागलो, आता माझी सर्व्हिस 32 वर्ष झालेली आहे. माझ्यासोबत जे सर आहेत त्यांच्या सर्व्हिस 25 ते 35 वर्ष सर्व्हिस झालेल्या आहेत. त्यावेळी आम्ही निवड मंडळ, विभागीय परीक्षा मंडळ या परीक्षा देऊन मेरिटमध्ये आलेलो आहोत आणि आमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यावेळी. आणि आत्ता निवृत्तीला आलेल्या लोकांना सुद्धा, ज्यांचं वय 55च्या आत आहे, त्या सर्वांना TETची परीक्षा सरकारने कंपल्सरी केलेली आहे. आणि जर प्रमोशन हवे असेल तर 55च्या पुढचे लोक पण जे आहेत, ज्यांचे 7 महिने शिल्लक आहेत, पण पदोन्नती किंवा पदवी जर प्रमोशन हवं असेल तर त्यांना सुद्धा TET परीक्षा अनिवार्य केलेली आहे. जर 55 वर्षाच्या आत तुम्ही TET परीक्षा पास झाला नाहीत तर तुमच्या नोकरीवर गदा येणार आहे. म्हणजे आमचं एवढी वर्षे गेलेली विद्यार्थी मी घडवलेले आहेत, ती सर्व सेवा फुकट गेली असं मला तरी वाटत आहे. TET त्यावेळी जर तुम्ही लावली असते, उदाहरणार्थ 2013 नंतर जे विद्यार्थी आलेले आहेत, शिक्षक झालेले आहेत, ते CET TET परीक्षा देऊन झालेले आहेत. पण मग त्याच्या अगोदर ज्या परीक्षा जे मेरिटमधले आहेत ते जर झालेले आहेत, त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची गरजच काय आहे? आम्ही विद्यार्थी कसे घडवतो हे बघा. विद्यार्थ्यांना आम्ही जर घडवत असू, जसं कोचिंग असतं क्रिकेटमध्ये, काही कोच असे उत्कृष्ट आचरेकरांसारखे त्यांनी सचिनसारखे खेळाडू घडवले, पण ते इंटरनॅशनल खेळले आहेत का? तसा विषय आहे. आम्ही जर त्यावेळी परीक्षेमध्ये मेरिटमधले असू आणि आम्ही चांगले विद्यार्थी घडवत आहोत तर सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे. त्यानं दुसरा प्रश्न आमचा संच मान्यता. संच मान्यता ही सुद्धा जाचकाट आहे की नवीन नियमानुसार संच मान्यता केलेली. ग्रामीण भागात विद्यार्थी पटाअभावी जो नियम दिलेले आहेत त्यानुसार खर्च होणार आहे आणि खूप विद्यार्थी वंचित राहणार आहेत. विकसित भारतामध्ये जे आपण स्वप्न बघत आहोत, 6% खर्च शिक्षणावर होतो का? उत्पन्नाच्या 6% शिक्षणावर खर्च होतो का? तर अभ्यास करून बघावा. मग तुम्ही शिक्षणावर जर बचत करायला गेलात तर खरं राष्ट्र घडेल का? जर विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक लाभले नाहीत, पदवीधर शिक्षक, तर नक्की शाळा ओस पडतील. मग सरकारचं धोरण हे चुकीचं आहे आणि खाजगीकरणाला शासनाने धोरण दिलेले आहे. तिसरा मुद्दा आहे की अशैक्षणिक कामं, एवढ्या मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक कामं लादलेले शिक्षक आहेत की विद्यार्थ्यांना शिकवायला सर्व वेळ मिळत नाही आहे. आणि शिक्षकांनी विद्यार्थी शिकवलंच नाही तर विद्यार्थी घडतील तसे. उपक्रम हवेत, पण उपक्रमाचा भडीमार जर तुम्ही अभ्यास केला ना तर 365 दिवसातून 180 ते 220 अध्यापन दिवस असतात, पण त्यातले 50% दिवस हे अशैक्षणिक कामात जातात. आम्हाला निवडणूक, जनगणना ही राष्ट्रीय कामामध्ये आम्ही स्वीकारू, पण इतर कामं आमची नक्कीच सरकारने कमी केली पाहिजे, तर आम्हाला खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडता येतील. शिक्षण सेवक हे पद आहे. आज महागाईचा विचार केला तर पूर्वीच्या मनाने मग शिक्षण सेवक म्हणजे तुम्ही आता बघितलं TET पास झालेली पाहिजे, शिक्षण नवीन भरती होईल, त्यांचं वय किती झालेलं असतं बघा. ग्रॅज्युएटी नंतर पुन्हा आहे म्हणजे 25 नंतर तो खात्यात लागतो आणि त्याला पगार 18 आणि 20 हजार असेल तर तुटपुंच्या पगार संसार कसा होईल त्याचा? जे जाचक अटी आहेत त्या रद्द व्हाव्यात असं आम्ही शासनाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं समान काम समान वेतन असं म्हणतो आपण. जुनी पेन्शन हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष हा लढा आमचा चालू आहे. आता माझ्यासोबतच जुनी पेन्शनचे अध्यक्ष मंदार रसाळ आहेत, समितीचे अध्यक्ष विजय येल्वे सर आहेत, सेनेचे अध्यक्ष आमचे मित्र रोशन तांडेल आहेत आणि शिक्षक भारतीचे सुद्धा अध्यक्ष आहेत. सगळ्या संघटना आज आम्ही एकवटल्या समन्वय समितीचे नावाखाली. आम्ही कुठल्याच संघटनेचं नाव दिलेलं नाही आहे. आम्हाला एकी दाखवायची सरकारला. आज दुर्दैवानं आमचा मोर्चाचा अधिकार म्हणजे आम्हाला नाही मिळाला, कारण अलिबागला आपली नगर परिषद आचारसंहिता असल्यामुळं रायगडमध्ये आम्हाला परमिशन मिळालेली नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रात आक्रोश मोर्चा होणार आहे. जर मोर्चा झाला असता तर आम्ही रायगडला कमीत कमी 2,500 शिक्षक आज इथे शाळा बंद आंदोलनातून हजर राहू शकलो असतो. मोर्चा नाकारल्यामुळे आम्ही प्रतिनिधी स्वरूपात इथे आलेलो आहोत आणि आमची मागणी कलेक्टर साहेबांना आम्ही दिलेली. तुम्हाला देखील विनंती करतो, आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी, आम्हाला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.